नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे मोहित सावंत. स्वागत आहे तुमचं सोशियोलॉजी सिम्प्लिफाईड सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण काय करतोय तर थिंकर्स डिस्कस करतोय. 20 मिनिटात थिंकर समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि इन डेप्थ किंवा त्यांच्याबद्दल ज्या काही कन्सेप्शन्स आहेत किंवा त्यांच्या ज्या ज्या संकल्पना आहेत, समाजशास्त्र वैकल्पिक विषयातले महत्त्वाचे थिंकर हे सगळे आपण इथे चर्चा करतोय. ऑलरेडी 3 थिंकर्सबद्दल आपण चर्चा करून झाली आहे. कार्ल मार्क्स असेल, एमिल डर्कहीम असतील किंवा मॅक्स वेबर असतील. आज आपल्या या सिरीजमधला चौथा व्हिडिओ आहे टालकोट पार्सन यांच्याबद्दल. नाव तुम्ही बघितलं असेल. टालकोट पार्सन बद्दल एक विशेष असं डिस्कशन आहे की विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा टालकोट पार्सन थोडं कठीण जातात. याच्याबद्दल अतिशय म्हणजे एकमतच आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि म्हणून बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी बरेच संपर्क करून मला सांगत होते की सर टालकोट पार्सन यांच्याबद्दल एक व्हिडिओ बनवा आणि तो व्हिडिओ आज आपण बनवतोय. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण टालकोट पार्सन हे एक व्यापक सिद्धांत देण्याचं काम करत असतात. समग्र समाजशास्त्रीय पद्धतीने व्यापक सिद्धांत देत आहेत आणि त्याच्यामुळे थोडासा तो सिद्धांत मग टँजेन्शियल जातो, आपल्या डोक्यावरून जातो. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत या अगोदरचे सिद्धांत बघितले नसतील किंवा थिंकर्स बघितले नसतील तर ते आपल्या प्लेलिस्ट यूट्यूबवर जा आणि तिथे सोशियोलॉजी सिम्प्लिफाईड सिरीजमधून 3 थिंकर्स ऑलरेडी डिस्कस केले आहेत, ते नक्की बघा. आणि ही थिंकरची सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत. तुमचे कमेंट पण सांगा मला की काय तुम्हाला या सिरीजमध्ये कसं वाटतंय, अजून काय काय तुम्ही फीडबॅक देऊ शकतात कमेंट बॉक्समध्ये. सुरू करूयात टालकोट पार्सन यांच्याबद्दलचं डिस्कशन. पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या की एक वाक्य मी तुम्हाला सांगतो की टालकोट पार्सन जे आहेत, असं म्हटलं जातं सोशियोलॉजीमध्ये की समाजशास्त्र हा जो विषय आहे त्या समाजशास्त्र विषयाला आत्मा देण्याचं काम एमिल डुर्कहीम यांनी केलंय, पण त्या आत्म्याला शरीराची रचना किंवा ढाचा देण्याचं काम हे टालकोट पार्सन यांनी केलंय. मग आता हे टालकोट पार्सन यांनी नक्की केलं काय आहे? एमिल डर्कहीम यांनी आत्मा दिला हे आपण ऑलरेडी बघितलं, पण टालकोट पार्सन यांनी नक्की काय केलंय? तो हे एक प्रकारे व्यापक सिद्धांत जसं मी म्हटलं ते देण्याचं काम होतं. कारण जेव्हा टालकोट पार्सन चर्चेला येतात, म्हणजे कार्यकाळ जर तुम्ही बघितला, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये हे पण सांगितलंय तुम्हाला की विचारवंत डिस्कस करत असताना त्यांची पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाची आहे. जर पार्श्वभूमी माहिती नसेल तर तो विचारवंतांनी जे विचार सांगितलेत, सिद्धांत दिलेत, ते रिलेट करायला थोडंसं कठीण जाऊ शकतं. कारण त्या कालावधीत समाजात काय चर्चा सुरू होती, इतिहासात काय चर्चा सुरू होती हे समजलं तर मग तो थिंकर जास्त चांगल्या पद्धतीने समजतो. तर अमेरिकन होते टालकोट पार्सन आणि हा कालावधी त्यांचा होता. म्हणजे एक प्रकारे जो तुमचा औद्योगिकरण आहे, फ्रेंच राज्यक्रांती आहे, आधुनिकतेचा हा उत्तर कालावधी सुरू झाला होता किंवा आधुनिकता ही एक प्रकारे त्याच्या चरण सीमेवर होती असं आपण म्हटलं तरी चालू शकतं. ह्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष अर्थवादी आणि अप्रत्यक्ष अर्थवादी हे दोन्ही गट समाजशास्त्रीय चिंतनामध्ये किंवा दृष्टिक्षेपामध्ये होते. प्रत्यक्षवादी काय म्हणायचे आपल्याला माहिती आहे, प्रत्यक्षार्थवादी म्हणू शकतो आपण त्यांना. म्हणजे ऑगस्ट कॉम्प, हर्बर्ट स्पेन्सर, एमिल डुर्कहीम पर्यंत हे लोक जे आहेत हे प्रत्यक्षार्थवादी आहेत. हर्बर्ट ब्लमर असतील, ठीक आहे, GH मीड असतील, ओके, हे अरविंद गॉफमन असतील, हे अप्रत्यक्ष अर्थवादी आहेत. तो प्रत्यक्ष अर्थवादी काय म्हणायचे की जे सामाजिक वास्तव्य आपल्याला दिसतंय ते सामाजिक वास्तव्य हे वस्तुनिष्ठ आहे, ओके, आणि त्या वस्तुनिष्ठ वास्तव्याची समज सुद्धा वस्तुनिष्ठ असते. म्हणजे उदाहरणार्थ हा पेन काळा आहे तर ही वस्तुनिष्ठ वास्तव्य आहे. म्हणजे जगात तुम्ही कुठेही गेले तरी हा पेन काळ्या रंगाचाच आहे असंच सगळे म्हणतील. वस्तुनिष्ठ वास्तव्याची वस्तुनिष्ठ समज होती. की जिथे अप्रत्यक्ष अर्थवादी जे आहेत ते एक्झॅक्टली उलट विचार करतात. अप्रत्यक्ष अर्थवादी असं म्हणतात की ह्या पेनची रचना फक्त पेन सारखी आहे, याचा अर्थ हा पेन असेल असं अजिबात होत नाही. म्हणून वास्तव्य सुद्धा व्यक्तिनिष्ठ ठरतंय आणि त्या वास्तव्याची समज सुद्धा व्यक्तिनिष्ठच आहे. म्हणजे कोणी व्यक्ती याला पेन म्हणेल, कोणी व्यक्ती याला पेन्सिल म्हणेल, कोणी व्यक्ती याला बोर्डवर चालवण्याचा मार्कर म्हणेल. तो अप्रत्यक्ष अर्थवादी पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष डिस्कशन करतात, व्यक्तिनिष्ठ वास्तव्याची व्यक्तिनिष्ठ समज. प्रत्यक्ष अर्थवादी पूर्णपणे वस्तुनिष्ठ डिस्कशन करतात, बरोबर, राईट. पण मग यांना जोडणारा दुवा म्हणजे टालकोट पार्सन. टालकोट पार्सन म्हणतात की सर असं अजिबात नाहीये की सामाजिक वास्तव्य तुम्हाला समजण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला वस्तुनिष्ठ डिस्कस करावं लागेल किंवा व्यक्तिनिष्ठ डिस्कशन करावं लागेल. तुम्हाला दोघांना एकत्रित करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला सामाजिक वास्तव्य पण समजेल. आणि हे सामाजिक वास्तव्य समजण्यासाठी पहिल्यांदा सामाजिक क्रिया समजणं गरजेचं आहे, बरोबर. म्हणजे प्रोसेस कशी होते बघा, लक्षात घेऊ आपण की टालकोट पार्सन मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये अतिशय व्यवस्थित समजून सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. म्हणजे हा व्यक्ती आहे सर, ठीक आहे, तो हा व्यक्ती काहीतरी क्रिया करतोय. आता ही जी क्रिया तो व्यक्ती करतोय ही क्रिया वेबर यांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीची क्रिया ही सामाजिक क्रिया असते, कारण
व्यक्ती हा समाजात राहून समाज भान ठेवूनच सामाजिक क्रिया करत असतो, बरोबर. पण टालकोट पार्सन म्हणतात तसं नाहीये सर, हे एक्स्ट्रीम झालं. थोडासा व्यापक सिद्धांत करूयात, म्हणजे तो सर्व समाजांना लागू होईल. भारतीय समाज असो, पाश्चिमात्य समाज असो, सर्व समाजांना लागू होईल. कसं, व्यक्ती काहीतरी क्रिया करतोय, बरोबर, त्या क्रियेवरून तो वर्तन करतोय. आता ह्या क्रियेला आम्ही सामाजिक क्रिया म्हणायचं, बरोबर. आणि जेव्हा सामाजिक क्रिया एक व्यक्ती करतोय तेव्हा तो एकटा व्यक्ती नाहीये, तो व्यक्ती म्हणजे एखाद्या समाजात राहून सामाजिक क्रिया करतोय, म्हणून त्या व्यक्तीने केलेली सामाजिक क्रिया ही इतर व्यक्तींच्या सामाजिक क्रियेवर सुद्धा अवलंबून आहे. म्हणजे मग थोडक्यात काय होतोय की ह्या जर पूर्ण समाज आपण घेतला तर त्याच्यात एक व्यक्ती सामाजिक क्रिया करतोय, त्याच्याबद्दलची चर्चा नाही करायची, कारण वेबरने ती केली. एका व्यक्तीची सामाजिक क्रियेबद्दल चर्चा केली. पण टालकोट पार्सन यांनी व्यापक सिद्धांत सांगताना म्हणलं की सर, एका व्यक्तीच्या सामाजिक क्रियेचा विचार करू नका, कारण एका व्यक्तीची सामाजिक क्रिया ही दुसऱ्या व्यक्तीच्या सामाजिक क्रियेवर अवलंबून असणार आहे. म्हणून तुम्ही अनेक व्यक्तींच्या अनेक सामाजिक क्रियांची चर्चा करा आणि ह्या अनेक व्यक्तींच्या अनेक सामाजिक क्रिया एकत्रित तुम्ही केल्या तर ती एक प्रणाली किंवा व्यवस्था तयार होते आणि त्या व्यवस्थेला आपण म्हणतो सामाजिक व्यवस्था. ओके, म्हणून टालकोट पार्सन यांचा प्रमुख सिद्धांत आहे सामाजिक व्यवस्थेचा सिद्धांत, सोशल सिस्टीम. पण आय होप या छोट्याशा डायग्राम मधून सोशल सिस्टीम काय असते हे समजलं असेल तुम्हाला, बरोबर. तर ही सामाजिक व्यवस्था झाली सर डिस्कशनची. मग आता सामाजिक व्यवस्था जर असेल तर ह्या सामाजिक व्यवस्थेचे मग टालकोट पार्सन म्हणतात की सर, ही काही एकच नाहीये, ह्या सामाजिक व्यवस्थेचे 4 प्रकार पडत असतात. येते लक्षात? ओके, मी तुम्हाला इमिजिएटली म्हणजे हे समजून सांगतोय छोट्याशा याच्यात, बाकी आपण डिस्कशन करू की ही जी व्यवस्था आहे सामाजिक व्यवस्था, या सामाजिक व्यवस्थेचे 4 प्रकार पडत आहेत सर. आणि हे जे 4 प्रकार आहेत, ह्या 4 प्रकारांमध्ये हे 4 प्रकार एकमेकांवर अवलंबून असतात. ठीक आहे, तो ह्या 4 प्रकार आहेत सामाजिक व्यवस्थेचे, ते पण आपण डिस्कशन करू. आता हे 4 प्रकार समाजात चालण्यासाठी कुठल्या तरी पूर्व आवश्यकता असतात. ओके, मग त्या पूर्व आवश्यकता ते पण डिस्कस करू की कोणत्या कोणत्या असतात. आणि ह्या 4 सिस्टीम जर तुम्हाला चालवायच्या असतील तर ह्या पूर्व आवश्यकता कंप्लीट होणं गरजेचंच असतं. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की तुमच्या रूममध्ये एसी लावला की तुम्हाला छान वाटतं, पण रूममध्ये एसी चालवण्यासाठी पूर्व आवश्यकता आहे वीज. वीजच नसेल तर रूममध्ये एसी कशाला चालेल. म्हणजे थंड केलेली आहे रूम तुम्ही, ती अवस्था सगळी व्यवस्थित चालू आहे, पण एसीच म्हणजे एसी थंड करण्यासाठीची वीजच नाहीये सर, तर मग उपयोग नाही. म्हणून ह्या 4 अवस्थेंसाठी पूर्व आवश्यकता असतात. त्या पूर्व आवश्यकतेला AGIL म्हणतो आपण. तर ते काय आहे ते डिस्कशन करू. आणि ह्या सगळ्यावरून मग समाजात जितके व्यक्ती आहेत, ह्या व्यवस्थांवरूनच तर समाजात जितके व्यक्ती सामाजिक क्रिया करतायत, त्या सामाजिक क्रियेत समाजातला व्यक्ती त्याचा एक दर्जा असेल आणि त्या दर्जानुसार त्या व्यक्तीची भूमिका असणार आहे, बरोबर, राईट. आता हा व्यक्ती आहे, त्याचा दर्जा आहे, त्याची भूमिका आहे आणि ह्या भूमिकेनुसार तो सामाजिक क्रिया करतोय, बरोबर आहे ना. तर ह्या भूमिकेनुसार तो सामाजिक क्रिया करतोय, तर ह्या सामाजिक क्रियेनुसार मग तो कशा प्रकारे, ह्या भूमिकेनुसार जेव्हा सामाजिक क्रिया करतोय तेव्हा तो कशा प्रकारे सामाजिक क्रिया करेल त्याच्यावरून त्या क्रियेचे पॅटर्न पडतात सर. ओके, आणि त्यालाच मग शब्द वापरला जातो प्रतिमान चल, पॅटर्न व्हेरिएबल. म्हणून मग हे 2 संकल्पना डिस्कस करायच्या टालकोट पार्सनच्या, सामाजिक व्यवस्था आणि प्रतिमान चल, पॅटर्न व्हेरिएबल. आय होप हे समजलं असेल. हे मी अत्यंत ब्रीफ मध्ये तुम्हाला सांगितलं. आता हेच थोडंसं एलॅबोरेट करून डिस्कशनला सुरुवात करू आपण. ठीक आहे, काय चर्चा आहे बघा, प्रत्येक याच्यात आता एक एक टप्प्यात चर्चा करू. मी सांगितलं तुम्हाला की टालकोट पार्सनचा हे पूर्ण विश्वास होता की सर, एक कुठलीच विचारधारा पूर्ण तुम्हाला सामाजिक वास्तव्य 100% सांगू शकत नाही. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला दोघं विचारधारा सोबत घेऊन चालावे लागतील, प्रत्यक्ष अर्थवाद आणि अप्रत्यक्ष अर्थवाद, बरोबर. मी इथे उदाहरण पण तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे समजा IT कंपनीत एखादा व्यक्ती काम करतोय, तर IT कंपनीत काम करणारा व्यक्ती जेव्हा त्याच्या कंपनीत तो गणपती उत्सव साजरा करतो, तर गणपती उत्सव पारंपरिक समाज आहे, म्हणजे समाजाने त्याला काहीतरी बंधनं टाकली आहे, गणपती उत्सव साजरा केला पाहिजे या पद्धतीने, बरोबर.
पण तो IT कंपनीत आहे म्हणजे आधुनिक समाजात तो आहे, तर तो स्वतःच्या मनाने व्यक्ती स्वातंत्र्य त्याला आहे, म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य पण आहे, पण परंतु समाजाची काही बंधनं पण आहे. तर ह्या दोघी गोष्टी सोबत घेऊन चालतोय आपण. म्हणून मग IT कंपनीत जेव्हा गणपती उत्सव साजरा केला जातो, हे सामाजिक वास्तव्य जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर फक्त प्रत्यक्षार्थ किंवा फक्त अप्रत्यक्षार्थवाद चालणार नाही, तुम्हाला व्यापक सिद्धांत द्यावा लागेल. आणि मग तोच व्यापक सिद्धांत आहे सर काय, तर त्या व्यापक सिद्धांताला टालकोट पार्सन सरांनी म्हटलंय काय, ग्रँड थिअरी, व्यापक सिद्धांत. आणि तो व्यापक सिद्धांत यांनी सांगण्याचं काम केलंय सामाजिक व्यवस्थेमधून. आय होप हे समजलं असेल. येस ऑर नो, राईट. मग तिथून त्यांनी ह्या 3 लोकांना कॉम्बिनेशन केलं. कोण कोण, तर ब्रिटिश उपभोक्तावाद थॉमस हॉब्स यांना घेतलंय, प्रत्यक्षार्थवाद ऑगस्ट कॉम आणि एमिल डोर्खेम यांच्याकडनं घेतलंय, जर्मन अन्वयार्थवाद वेबर यांच्याकडनं घेतलाय. अन्वयार्थवाद काय, वेबरचा व्हिडिओ बघा, त्याच्यात सांगितलंय डिटेल. ओके, तो त्याच्यातून यांना कंबाईन करून त्यांनी केली सामाजिक व्यवस्था, सोशलॉजिकल ग्रँड थिअरी तयार होते, बरोबर. आणि मग ही ग्रँड थिअरी असल्यामुळे ही इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग सर्व समाजाला लागू होते. भारतीय समाज, पाश्चिमात्य समाज, सर्व समाजाला ही थिअरी लागू होते, बरोबर. म्हणून त्यांनी सांगितलं. मग तसंच मग सामाजिक व्यवस्थेसाठी डिस्कशन करताना पहिले सामाजिक क्रियेचं डिस्कशन करावं लागेल. बघितलं ना आपण, राईट, की सर्व सामाजिक क्रिया या संरचनात्मक आणि पद्धतशीर मांडण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्या पद्धतशीर आणि सर्वसमावेशक मांडल्या की मग त्याच्यातून सामाजिक व्यवस्था तयार होते, असं यांनी सांगितलं. ओके, ती डायग्राम वरून तुम्हाला कळलंच असेल, त्याच्यामुळे हे सोपं जाईल आता समजायला. नसेल समजलं परत रिव्हर जा, परत बघा व्हिडिओ, 10 वेळा व्हिडिओ बघा, काहीच प्रॉब्लेम नाही. अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे, ठीक आहे, राईट. मग यांनी सांगितलं की सर जी सामाजिक क्रिया, आता सामाजिक क्रिया आपल्याला माहिती आहे, व्यक्तीने समाजात केलेली क्रिया म्हणजे सामाजिक क्रिया. मग सामाजिक क्रिया टालकोट पार्सन म्हणतात की सर 4 परिस्थितीत होणारी व्यक्तिगत क्रिया आहे. म्हणजे आता हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ आपण. स्पर्धा परीक्षेचे तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही MPSC करतायत, UPSC करतायत, डझंट मेक एनी डिफरन्स, बट यू आर अ स्टुडंट ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तो मग आता तुम्ही पुण्याला येऊन किंवा मोठ्या शहरात जाऊन जेव्हा अभ्यास करायला सुरुवात करतात, तर तुम्ही अभ्यास करतायत म्हणजे तुम्ही सामाजिक क्रिया करतायत, बरोबर. मग आता ही सामाजिक क्रियेबद्दल आपण डिस्कशन करूयात. हे उदाहरण घेऊ की 4 परिस्थितीत होणारी व्यक्तिगत क्रिया म्हणजे सामाजिक क्रिया. मग कोणत्या कोणत्या परिस्थिती आहे ते पण सांगितलं टालकोट पार्सनने. पहिली परिस्थिती, ध्येय सिद्धीच्या दिशेने केलेली क्रिया, म्हणजे तुम्हाला गोल अचीव करायचा आहे, स्पर्धा परीक्षेत क्लास 1 व्हायचंय, हा तुमचा गोल आहे, तर त्याच्यात केलेली क्रिया म्हणजे सामाजिक क्रिया आहे, बरोबर. नंतर सामाजिक परिस्थितीत पार पाडणारी क्रिया, म्हणजे तुम्ही काय करतायत, पुण्याला येतायत, पेठेत राहतायत, समाजात राहतायत, समाजात वावरतायत, लायब्ररीत जाऊन बसतायत, तर लायब्ररीत जाऊन ती काही तुम्ही क्रिया करत असाल, अभ्यास करतायत. लायब्ररीत जाऊन ओरडू शकतो का रे आपण, नाही. लायब्ररीत जाऊन झोपू शकतोय का आपण, नाही. झोपतो आम्ही, पण असं पथारी मांडून नाही झोपू शकत ना. सो ती काय क्रिया आहे तुमची, सामाजिक क्रिया, म्हणजे समाजाने तुम्हाला बंधनं घातली आहेत की ह्या परिस्थितीमध्ये बाबा तू झोपू नाही शकत, घरात रूमवर झोपतो तसा, राईट. ही लायब्ररी आहे, हे कोणी सांगितलं, समाजाने सांगितलं, त्यांनी नियम लावले, तर त्या परिस्थितीत केलेली क्रिया म्हणजे सामाजिक क्रिया, बरोबर. त्याच्यानंतर मूल्य आणि मानकांद्वारे नियंत्रित केलेली क्रिया, जसं मी आता बोललो की लायब्ररीत मी बसलेलो आहे अभ्यास करायला, तिथे मी ज्या आवाजात तुमच्याशी बोलतोय, डिस्कशन करतोय, त्या आवाजात आपण लायब्ररीत बोलू शकतो का, नाही. शांतता पाळावी लागेल. हे काय आहे, हे समाजाने घालून दिलेली मूल्य आहेत, आम्हाला मानकं आहेत, तर त्याच्यानुसार माझी क्रिया होणार, ओरिएंटेशन. आणि प्लस मला काही क्रिया करण्यासाठी काहीतरी ऊर्जा तर लागणारच आहे ना, म्हणजे मला सतत रोज सकाळी 7 वाजता लायब्ररीत जाण्यासाठी मोटिवेशन लागणार, तर ती मोटिवेशन त्या परिस्थितीत केलेली व्यक्तिगत क्रिया म्हणजे सामाजिक क्रिया होय. तर ह्या 4 परिस्थिती गरजेच्या आहेत कुठलीही व्यक्तिगत क्रिया ही सामाजिक क्रिया होण्यासाठी, असं टालकोट पार्सन म्हणतात, ठीक आहे. मग नंतर ते म्हणतात की कुठलीही व्यक्तिगत क्रिया, जे मी सांगितलं थोड्या वेळापूर्वी, की एकट्यात होत नसते, ती समूहातच होते. आणि जर एखादी सामाजिक क्रिया समूहातच होत असेल तर मग अर्थातच तुमचं काय होतंय, एकमेकांवर त्याचा परिणाम होणार, बरोबर. आणि मग तो क्रियांचा समूह जो तयार होतोय, त्या सर्वांच्या व्यक्तिगत क्रियांचा जो समूह तयार होतोय, त्यालाच आपण म्हणतो सामाजिक व्यवस्था, ओके. आणि ती जी सामाजिक व्यवस्था आहे, म्हणजे टालकोट पार्सन यांनी शब्द वापरला, कॉन्स्टिलेशन ऑफ सोशल ऍक्शन बिकम्स युअर सोशल सिस्टम सर, ऑर ऍक्शन ऑफ सिस्टम, काही म्हणलं तरी चालेल, राईट. ओके, इंग्लिश मराठी तुमचं काही असेल तरी आपण डिस्कशन करूयात. आणि मग त्याच्यातूनच समाज हा घडतो किंवा समाज हे घडवत असतो, असं आपण म्हणू शकतो.
तो कळलं. ग्रुप ऑफ सोशल ऍक्शन्स, ओके, कॉन्स्टिलेशन ऑफ सोशल ऍक्शन्स बिकम सोशल सिस्टम ऑर ऍक्शन सिस्टम. आय होप हे समजलं असेल, राईट. तो हे सामाजिक क्रियांबद्दलचं झालं. मग आता पुढे जाऊ डिस्कशन. टालकोट पार्सन म्हणतो की ह्या ज्या सामाजिक क्रिया आहे सर, त्या 4 व्यवस्थांवर अवलंबून असतात. मग मी जे तुम्हाला सांगितले ना की सामाजिक व्यवस्थेचे 4 उपप्रकार, ते हेच उपप्रकार आहेत. मग त्याने त्या सामाजिक क्रियेशी ते लिंक केलं. म्हणजे व्यक्ती जेव्हा सामाजिक क्रिया करत असतो तेव्हा ती क्रिया तो सांस्कृतिक व्यवस्थेने पण तो प्रेरित असतो. बरोबर. म्हणजे आता मी समाजात एखादी क्रिया करायला जातोय, बरोबर, तर ती क्रिया करत असताना माझे सांस्कृतिक मूल्य काय आहेत, माझे सांस्कृतिक मानक काय आहेत, त्याला धरूनच मी क्रिया करतो. मग ती झाली तुमची सांस्कृतिक व्यवस्थेनुसार केलेली क्रिया. हा एक उपप्रकार झाला सामाजिक व्यवस्थांचा. बरोबर, राईट. म्हणजे उदाहरण इथे घेतलेलं आहे मी तुम्हाला की सणावाराला जेव्हा तुम्ही उपवास करतात तर ते कोणी सांगतं का तुम्हाला उपवास करायला? तुमची इच्छा असते म्हणून करतात का तुम्ही? नाही. आमची समाजात मानकं आहेत, पूर्वापारपासून चालत आलेली परंपरा आहे आणि त्या मानकांना, परंपरेला धरूनच आम्ही ती क्रिया करत असतो. बरोबर. दुसरी व्यवस्था आहे सामाजिक व्यवस्था. सामाजिक व्यवस्था म्हणजे काय की जेव्हा मी समाजात राहतोय, मी जेव्हा सामाजिक क्रिया करतोय तेव्हा अनेकांवर अवलंबून आहे माझी क्रिया. बरोबर. आणि त्यांना बघून मी माझ्या क्रियेमध्ये बदल करतोय. दुसरं उदाहरण इथे मी दिलंय तुम्हाला की समजा आपण हायवेने जातोय, बरोबर. जर हायवेने आपण चाललोय आणि ट्रॅफिक जाम झालंय, तर त्या ट्रॅफिक जाम मध्ये प्रत्येक जण, एक गाडीला गाडी टच होऊ नये याच्यासाठी सगळेच जण आपला वेग कमी करतायत. म्हणजे मी माझ्या गाडीचा वेग कमी करतोय, याचा अर्थ माझी जी क्रिया आहे ती कोणावर अवलंबून आहे? ती आजूबाजूच्यांवर अवलंबून आहे. आय होप हे कळलं असेल. येस नो, समजतंय ना? तो याचा अर्थ मग मी सामाजिक व्यवस्थेचा भाग आहे, म्हणून सामाजिक व्यवस्थेवर अवलंबून असणारी माझी सामाजिक क्रिया होते है ना. ट्रॅफिक मध्ये विविध वाहन चालक, मी हे तुम्हाला सांगितलं, परस्परांना प्रभावित करतो. इथे मी तुम्हाला हे पण दिलेलं आहे की ही जी सिस्टीम टालकोट पार्सनने सांगितली ती घेण्यासाठी तो कोणापासून इन्स्पायर्ड झाला होता. ठीक आहे. तो हे नावं दिलेली आहेत, पॉज करून ही नावं तुम्ही वाचा. हे ऍडिशनल आहे, व्हॅल्यू ऍडिशन आहे. हे इमिजिएटली वाचलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही. ओके, राईट. तिसरं, 4 उपप्रकार होते, 2 झाले. तिसरा उपप्रकार व्यक्तित्व व्यवस्था, पर्सनॅलिटी सिस्टीम. नावावरूनच अर्थ आहे व्यक्तित्व. पर्सनॅलिटी कशी आहे माझी, म्हणजे मग व्यक्तीनुसार, व्यक्तीची भावना, इच्छा, प्रयत्न याच्यानुसार व्यक्तीची क्रिया चेंज होते किंवा व्यक्तीची क्रिया ठरवली जाते. बरोबर. म्हणजे उदाहरण आता इथे घेऊ की तेच ट्रॅफिकचं उदाहरण, की ट्रॅफिकने चालतोय आम्ही, पण मग असा एक कुठला तरी दिसतो आपल्याला विचित्र प्राणी, काय, बरोबर आहे की नाही, की तो असा उलटा सरळ असा काहीतरी हॉर्न वाजवेल, जबरदस्तीचे तिरपा सरळ चालण्याचा, रॅश ड्रायव्हिंग करण्याचा प्रयत्न करेल, राईट. तर तो जो विचित्र प्राणी आहे तो काय करतोय, तो आजूबाजू समाजाला काही बघत नाहीये, दुसऱ्याच्या सामाजिक क्रियांबद्दल चर्चा करत नाहीये, स्वतः काय आहे आणि स्वतः कसं करतो, स्वतःला काय हवंय त्याच्यानुसारच तो वागतोय, स्वतःच्या भावना, इच्छानुसारच तो क्रिया करतोय. पण ती पण सामाजिक क्रिया आहे, पण ती पण मग व्यक्तित्वावर अवलंबून आहे. म्हणून याच्यावर सुद्धा ही एक अवस्था किंवा ही एक व्यवस्था तयार होते, याच्यावर अवलंबून असणारी सामाजिक क्रिया. दुसरं समायोजक व्यवस्था म्हणतो. चौथी ऑर्गॅनिझमिक, म्हणजे माझी ऑर्गॅनिझमिक याचा अर्थ जैविक आणि मानसिक क्षमतेनुसार. म्हणजे माझी क्षमता आहे, मी पार स्त्री आहे, पुरुष आहे, त्याच्यानुसार मी ड्रायव्हिंग करेन. बरोबर. तो माझी जैविक परिस्थिती आणि माझी मानसिक परिस्थिती ती पण अवलंबून असते माझी सामाजिक क्रिया करण्यावर. बरोबर, तेच आहे. आणि मग टालकोट पार्सन म्हणतो की तुम्हाला जर सामाजिक वास्तव्य समजून घ्यायचं असेल, मग ह्या वेगवेगळ्या सामाजिक क्रिया समजून घेतल्या ना तुम्ही, या व्यवस्थांवर जर ह्या क्रिया अवलंबून आहेत, बरोबर, तो मग सामाजिक क्रिया याच्यावर अवलंबून आहेत. मग अशा अनेक सामाजिक क्रिया तुम्ही समजून घेतल्या म्हणजे तुम्हाला सामाजिक वास्तव्य कळलं. मग तुम्ही ते ट्रॅफिकचं, सिग्नलचं उदाहरण घ्या की सगळे चालले आहेत सिग्नलला, ह्या 4ही याच्यात ते बसवता येत आहे आपल्याला. पण टालकोट पार्सन तेच म्हणतोय की सामाजिक वास्तव्य समजण्यासाठी 4 व्यवस्थांचा साधन म्हणून वापर केला जातो, टूल म्हणून वापर केला जातो. मग तुम्हाला सामाजिक वास्तव्य व्यवस्थित समजतं. तुम्हाला समजतंय का विषय टालकोट पार्सन? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर आणि लाईक करत नाही यार तुम्ही, तेवढे प्रयत्न मी तुमच्यासाठी करतोय. ओके. आणि जितकं जास्त मला त्या गोष्टीवर विश्वास आहे की जितकं जास्त फ्रीली उपलब्ध करून दिलं तितकं करून दिलं पाहिजे. मी माझे प्रयत्न पूर्ण करतोय तुमच्यासाठी. पण तुम्ही थोडंसं शेअर आणि लाईक केलं किंवा तुमचे काही कमेंट केले की सर चांगलं आहे, आवडतंय, उत्तम आहे, व्हॉट एव्हर इट इज, तर थोडं मला पण मोटिवेशन मिळेल ना. मग माझी पण सामाजिक क्रिया जास्त प्रगतीपथावर होईल. बरोबर की नाही, राईट. चलो. तो हे लक्षात आलं इथपर्यंत की सामाजिक क्रिया ह्या व्यवस्थांवर अवलंबून आहे आणि ह्या व्यवस्थांचा अभ्यास केला तर सामाजिक वास्तव्य समजलं सर आम्हाला. इथपर्यंत टालकोट पार्सन आले सर.
पुढे टालकोट पार्सन काय म्हणताय, तर आता थोड्या वेळापूर्वी जे सांगितलं की व्यक्ती जेव्हा सामाजिक क्रिया करत असतो, आता थोडासा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे की व्यक्ती सामाजिक क्रिया करत असतो, तर तो टालकोट पार्सन म्हणतात की व्यक्तीचा दर्जा असतो आणि दर्जानुसार भूमिका व्यक्ती घेतो. दर्जा काय असतो व्यक्तीचा, तर व्यक्तीचे समाजातील स्थान म्हणजे दर्जा असतो व्यक्तीचा, बरोबर, येस नो, राईट. आणि त्याच्यानुसार तो भूमिका घेत असतो. व्यक्तीच्या दर्जानुसार तो त्याचं वर्तन करतो, त्याला आपण भूमिका म्हणतो. म्हणजे आता एखादा सेलिब्रिटी घेऊ आपण, बरोबर, म्हणजे एखादा अभिनेता आहे, खूप मोठा अभिनेता आहे, शाहरुख खानचं उदाहरण घेऊ, है ना, मोठा अभिनेता आहे, तो त्याचा समाजातला जो दर्जा असेल त्याच्यानुसार तो भूमिका घेईल. मला तुम्ही सांगा, तो रस्त्याने चालत असताना जसं सर्वसामान्य, मी सर्वसामान्य नागरिक, बरोबर, मी जसा मला जेव्हा वाटेल, जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी रस्त्याने चालायला लागेल, तो करू शकतोय का, नाही करू शकत आहे. का, कारण तो सामान्य नागरिक नाहीये, त्याचा समाजातला एक दर्जा आहे आणि त्या दर्जानुसार त्याची भूमिका सुद्धा आहे, बरोबर. या दोन गोष्टी. मग आता याचं सामाजिक क्रियांची काय डिस्कशन आहे, क्रिया तशीच होणार ना दर्जा आणि भूमिकेनुसार, बरोबर की नाही. टालकोट पार्सन तेच म्हणतो. मग टालकोट पार्सनचं म्हणणं आहे की समाज ही अपेक्षित भूमिका ठरवत असतं, बरोबर, राईट. दर्जा त्याला मिळतोय व्यक्तीला, म्हणजे आता तो रस्त्याने चालू शकत नाही, हे कोणी ठरवलं, त्याने ठरवलं का, शाहरुख खानने, नाही, समाजाने ठरवलं. कारण तो जर रस्त्याने चालायला आला तर त्याला लोक त्याच्यावर तुटून पडतील, त्याला शारीरिक इजा होऊ शकते, किंवा त्याच्यावर काहीतरी समजा XYZ त्रास होऊ शकतो त्याला, बरोबर आहे, येते लक्षात. तो हे समाजाने ठरवलंय की बाबा तू सेलिब्रिटी आहे, बरोबर, तू पॉप्युलर आहेस, तू जमिनीवर येऊन समाजामध्ये चालू शकत नाही, रस्त्याने पायी चालू शकत नाही, हे समाजाने ठरवलंय. मग त्याची कितीही इच्छा असली तरी तो करू शकतोय का, नाही करू शकत आहे, बरोबर. मग म्हणजे मग थोडक्यात समाजाने काहीतरी अपेक्षित भूमिका त्याला देऊन ठेवलेली आहे, बरोबर, की त्याने कसं वर्तन केलं पाहिजे त्याच्यानुसार त्याच्यासाठी अपेक्षित भूमिका त्याला देऊन ठेवलेली आहे, बरोबर. आणि ही अपेक्षित भूमिकाच क्रिया सांगत असते आम्हाला, हे तर आपण करू शकतो. मग आता टालकोट पार्सन म्हणतो की सर ही जी अपेक्षित भूमिका असते ही दोन गोष्टींवर अवलंबून असते, बरोबर. म्हणजे कोणते, की सर दोन घटकांवर अवलंबून असेल. आता ही समाजाला असणारी एक अपेक्षित भूमिका, समाजाला अपेक्षित आहे की शाहरुख खान जमिनीवर किंवा रस्त्यावर येऊन पायी चालणार नाही, हे समाजाला अपेक्षित आहे, बरोबर. पण शाहरुख खानच्या मनात वाटलं की नाही नाही, मला मोकळी हवा घ्यायची आहे, मोकळा श्वास घ्यायचा आहे, मला पायी चालायचंच आहे, मी वेषांतर करेन पण रस्त्याने पायी चालत जाईल, बरोबर. हे काय झालं, हे त्याचा स्वतःचा आतला आवाज झाला. म्हणून मग टालकोट पार्सन म्हणतो की अपेक्षित भूमिका ही दोन घटकांवर अवलंबून असते. एक तर अंतर्गत घटक म्हणजे त्याला काय वाटतंय त्याची प्रेरणा, आणि दुसरे बाह्य घटक सामाजिक मूल्य. समाजाने तर त्याला सांगितलंय की तू जाऊ नको रस्त्यावर, पण अंतर्गत मूल्य त्याला सांगतायत की नाही मला रस्त्यावर जायचंय, येतंय लक्षात. मग तो जी सामाजिक क्रिया करेल. मग टालकोट पार्सन म्हणतो व्यक्ती जेव्हा सामाजिक क्रिया करायला जातो तेव्हा त्याच्यासमोर नेहमी हे दोन प्रश्न असतात की अंतर्गत प्रेरणेने सामाजिक क्रिया करायची का समाजाच्या ठरलेल्या मूल्य आणि मानकांनुसार सामाजिक क्रिया करायची. हे दोघी डायलेमा व्यक्तीवर असतातच, आणि मग त्याच्यातून व्यक्ती निर्णय घेतो आणि त्याच्यातून क्रिया करतो, ओके. आणि मग त्याच्यातून जेव्हा व्यक्ती कारण क्रिया करण्यासाठी निर्णय तर घ्यावा लागेल ना. मग टालकोट पार्सन तेच म्हणतो की अरे बाळा, जर तुला क्रिया करायची आहे, क्रिया पूर्ण करायची आहे, तुला भूमिका घेणे आवश्यकच आहे. आणि भूमिका घेणे म्हणजे काय, की तुला निवडावं लागेल. मग नाही तर नुसताच बसून राहा, नुसताच विचार करत राहा की जाऊ का नको खाली रस्त्यावर, जाऊ का नको, तर मग ती क्रिया होतच नाहीये. तो क्रिया करण्यासाठी तुम्हाला वरील दोन पर्यायांमधून एक निवडावा लागेल, तरच क्रिया पूर्ण होईल. आणि मग ह्या दोन प्रकारांमधून तुम्ही जे निवडाल त्याच्यानुसार वर्तनाचे 5 प्रकार पडतात, आणि त्या 5 प्रकारांना मग टालकोट पार्सन नाव देतो प्रतिमान, चल, पॅटर्न, व्हेरिएबल. आय होप हे क्लिअर असेल तुम्हाला इथपर्यंत. मग आता हे 5 प्रकार कोणते आहेत, ही मूळ संकल्पना आहे एक, ओके, टालकोट पार्सनची. मग हे 5 प्रकार कोणते आहेत तर ते इथे बघूयात. प्रतिमान, चल, सोपे सोपे प्रकार आहेत, बरोबर, राईट. त्याच्यात आपल्याला तुम्ही हे आयडेंटिफाय करा की ह्या दोन जेव्हा मी कॉलम बनवले आहेत, प्रतिमान ए आणि हे प्रतिमान बी, तर ह्या दोघं कॉलम मध्ये कुठलं अंतर्गत प्रेरणेने आहे आणि कुठलं सामाजिक मूल्याने प्रेरित असणारी सामाजिक क्रिया आहे हे तुम्ही सांगायचं, बरोबर. बघा, पहिला प्रकार आहे भावात्मकता, ओके, आणि दुसरा आहे भावात्मक तटस्थ, अफेक्टिव्हिटी आणि अफेक्टिव्हिटी न्यूट्रल. भावात्मकता म्हणजे काय की जो व्यक्ती तात्काळ समाधानाला प्राधान्य देणार, ते भावात्मकतेनुसार त्याचं सामाजिक क्रिया आहे. म्हणजे हेच उदाहरण घेऊ शाहरुख खानचं, की शाहरुख खानने ठरवलं की नाही नाही, मला काय करायचंय सर,
मला रस्त्यावर जायचंच आहे, मी वेशभूषा करेल, वेशांतर करून रस्त्यावर जाईल, पण मला रस्त्यावर जायचंय, म्हणजे माझा उद्देश तात्काळ समाधान मिळणं हा आहे, म्हणून मी भावात्मक क्रिया करत असतो. येते लक्षात? असं टालकोट पार्सन म्हणतो. मग त्याच्यातून तात्काळ समाधान मिळालं म्हणजे, पण बघा आपला मुद्दा काय होता, अंतर्गत प्रेरणेने ही क्रिया झालेली आहे भावात्मक, की जिथे इकडे अंतर्गत प्रेरणा नाहीये, इथे भावात्मक तटस्थ आहे. म्हणजे काय की सर स्वयंशिस्त आणि बंधनं आहे, नाही मी खाली गेलो तर गोंधळ होईल, बरोबर, ट्रॅफिक जाम होईल, बरोबर, पोलिसांचा लोड वाढेल, बरोबर, राईट. तो हे सगळं मला काहीच करायचं नाही त्याच्यामुळे मी ती क्रिया करत नाही. म्हणजे तात्काळ समाधान लांबणीवर टाकलंय आणि मोठा विचार केलेला आहे. येतंय लक्षात? तर हा जो आहे तुमचा, तर तो होतो भावात्मक तटस्थ. दुसरं उदाहरण, कोर्टात जजचं वर्तन जे असतं ते भावात्मक तटस्थ असतं. इथेही उदाहरण दुसरं दिलेलं आहे, आई आणि मुलाचं नातं जे असतं ते भावात्मक असतं. म्हणजे तुम्ही, मी जे शाहरुख खानचं उदाहरण सांगितलं ते घेतलं समजायला तरी चालेल, हे घेतलं उदाहरण तरी चालेल. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार प्रतिमांचलमध्ये होतो विशिष्टात्मकता आणि पुढचा सार्वभौमकता. आता इथे वेगळं उदाहरण घेऊ थोडंसं म्हणजे आता शिक्षक आणि विद्यार्थी बसलेले आहेत वर्गामध्ये, बरोबर. तर आता शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये असं डिस्कशन आहे की शिक्षक ज्या जातीचे आहेत त्या जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक जर जास्त प्राधान्य देत असतील, हे आपण समाजात बघतो आजूबाजूला, बरोबर. तर त्या जातीच्या विद्यार्थ्यांना जर शिक्षक जास्त प्राधान्य देत असतील तर ती जी क्रिया आहे ती विशिष्टात्मक क्रिया आहे. परत ही अंतर्गत मूल्यातून येते ना, की शिक्षकांची मूल्य तशी आहेत म्हणून ते विशिष्ट मुलांनाच प्राधान्य देत आहे. की जिथे सार्वभौमिकता काय म्हणते, शिक्षकांसाठी सर्व विद्यार्थी समान आहेत, समान वागणूक केली जाते, बरोबर. हे कोणाला अपेक्षित आहे, समाजाला अपेक्षित आहे. हे पण कोणाला वर्तन अपेक्षित होतं, समाजाला. म्हणजे समाजाला अपेक्षित असणारे वर्तन इथे आहेत आणि अंतर्गत प्रेरणेतून झालेले वर्तन म्हणजे सामाजिक क्रिया ह्या कॉलम मध्ये दिलेली आहे. आय होप हे समजत असेल तुम्हाला, बरोबर. विशिष्टात्मकता आणि सार्वत्रिकता. त्याच्यानंतर आहे प्रदत्तता आणि कर्तृत्वाभिमुखता. परत उदाहरणाने समजून घेऊ की एक मुलाखतकार आहे, तो मुलाखत घेतोय लोकांची, विद्यार्थ्यांची, बरोबर. आणि तो काय करतोय, तर तो जो ओळखीचा आहे किंवा जो त्याच्या नात्यातला आहे त्याला निवडतोय. परत हा चॉईस कोणाचा आहे, त्याचा आहे. पण समाज काय म्हणेल की 10 मुलं आलेले आहेत त्याच्यापैकी जो गुणवान असेल सगळ्यात जास्त, ज्याच्यात क्षमता असेल त्याला तुम्ही निवडलं पाहिजे, हे समाजाचा नियम सांगतो, बरोबर. पण तो काय करतोय, तो ओळखीतून निवडतोय. तर ओळखीतून निवडत असेल तर प्रदत्तता येते की समाजातील दर्जा आणि ओळख यानुसार, आणि तो समाजानुसार जो सर्वात हुशार असेल, गुणवत्ता संपादित असेल त्याला निवडत असेल तर ते होती कर्तृत्वभिमुखता. आय होप हे समजत असेल. येस ऑर नो, राईट. तो म्हणजे हे समाज परत आणि हे व्यक्ती. त्याच्यानंतर पुढचं आहे मर्यादितता आणि व्यापकता. मर्यादितता म्हणजे मला थोडक्यात, आता हे परत इथे एक उदाहरण घेऊ की मी एक व्यक्ती आहे, मला दुसऱ्याकडनं किती अपेक्षा असणार. तो माझ्या घरात काम करणारा जो घरगडी आहे त्या घरगडीकडनं माझ्या मर्यादित अपेक्षा असतील, तर ती होते मर्यादितता, बरोबर. पण माझा एखादा मित्र असेल किंवा माझी आई असेल किंवा माझे घरचे असतील, त्यांच्याकडनं मला अमर्यादित अपेक्षा असतील, बरोबर की नाही, आणि तशी मी कृती करेल, तर मग ती होते व्यापकता, राईट. म्हणजे परत हे समाज सापेक्ष झालं, हे व्यक्ती सापेक्ष झालं, बरोबर. आणि पाचवं स्वहित अभिमुखता. म्हणजे मी स्वतःलाच जास्त भर देईल, स्वतःचाच फायदा करण्याला प्राधान्य देईल, ही झाली स्वहित अभिमुखता. येते लक्षात, सेल्फ ओरिएंटेडनेस. ओके. तर स्वहित अभिमुखता, मी वर आलंय परत. आणि इथे सामूहिक अभिमुखता, कलेक्टिव्ह ओरिएंटेशन, की मी समाजाचं भलं करण्याचा प्रयत्न करेन, बरोबर. तो म्हणजे पारंपरिक समाजात हे तुमचं एक प्रकारे वर्तन दिसतंय आणि स्वहित अभिमुखता हे आधुनिक समाजातलं वर्तन दिसतंय, बरोबर. तो हे असे 5 प्रकार सांगितले प्रतिमान चलचे. आय होप प्रतिमान चल अगदी क्रिस्टल क्लिअर आहे. क्रिस्टल क्लिअर आहे तर मग लाईक केला पाहिजे तुम्ही व्हिडिओला, आणि मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर पण शेअर करा जे सोशलॉजी ऑप्शनल डिस्कस करतायत किंवा ते संभ्रमित आहेत टालकोट पार्सन बद्दल. ओके. तो हे झालं सर प्रतिमान चल. त्याच्यानंतर एक मॉडेल आहे AGIL, टालकोट पार्सनच. मी सांगितलं तुम्हाला AGIL म्हणजे काय, उदाहरण घेतलं होतं आठवतंय का बघा सुरुवातीला व्हिडिओच्या, की एक रूम मध्ये आपल्याला थंड व्यवस्था टिकवून ठेवायची आहे. दुसरं उदाहरण घेऊ हॉस्पिटलचं. हॉस्पिटलची ICU मध्ये जर तुम्ही गेलात, कधी तुम्हाला जायची वेळ येऊ नये, देवाचरणी हीच प्रार्थना करतो, मला येऊ नये आणि तुम्हालाही कोणाला येऊ नये, सगळे निरोगी राहावेत आपण. पण समजा तुम्ही कधी गेलात तर तिथे बघितलं असेल की ICU मध्ये एकदम वातावरण थंडगार असतं,
तुम्ही कधीही गेलात तरी वातावरण हे अतिशय थंडगारच असतं, बरोबर. आता आपल्याला त्याची सवय नसते, पण तिथे काही मेडिकल कंडिशनमुळे ते वातावरण गार ठेवावं लागतं. आता हे आपण डिस्कशन काय करतोय की वातावरण गार ठेवणं म्हणजे व्यवस्था टिकवणं हे तर आहे, ते एसी मुळे होतंय सर, बरोबर. पण एसीला पूर्व आवश्यकता काय आहे? विजेची पूर्व आवश्यकता आहे. इलेक्ट्रिसिटीच नाही तर एसी चालणार नाही, एसी चालणार नाही तर रूम गार होणार नाही, रूम गार होणार नाही तर पेशंटला त्रास होईल, बरोबर. हे डिस्कशन आहे. म्हणून मग तसंच काय करतं आणि मग आता तो एसी काय असतो, पूर्ण वेळ तापमान तेवढंच मर्यादित असतं. समजा तुम्ही सकाळी गेले, दुपारी गेले, संध्याकाळी गेले, 4 दिवसांनी गेले, पूर्ण वेळ तापमान तेवढंच असतं. कसं काय रे? तर तशा सिस्टीम लावलेल्या असतात, बरोबर, की तापमान एवढंच या रूमचं मर्यादित असलं पाहिजे, जास्त वाढलंही नाही पाहिजे, जास्त कमी नाही झालं पाहिजे. सेन्सर्स लावलेले असतात. तर आता ही जी सिस्टीम सेट केलेली आहे थंड ठेवण्याची, या सिस्टीम मध्ये तुम्हाला वीज ही पूर्व आवश्यकता आहे, बरोबर की नाही, राईट. जी वीज आहे ती पूर्व आवश्यकता आहे. पूर्व आवश्यकता जर नसेल म्हणजे वीजच नसेल तर मग काही सिस्टीम सेट होणार नाही. म्हणून मग टालकोट पार्सन असं म्हणतो की जी सामाजिक व्यवस्था आहे सर, की जी कशाने तयार होते रे सामाजिक व्यवस्था? सामाजिक व्यवस्था ही सामाजिक क्रियांच्या समूहाने तयार होते. आतापर्यंत पाठ होऊन गेलं पाहिजे ना, ओके. तो सामाजिक क्रियांच्या समूहाने तयार होणारी सामाजिक व्यवस्था जी आहे ती काय होते, तर त्याला ती व्यवस्था स्वयंनियंत्रित असते सर समाजात. आणि समाजात स्वयंनियंत्रित ह्या व्यवस्था असतात आणि त्याच्यानुसार समाज चालत असतो असं टालकोट पार्सन म्हणतो. आणि मग हे स्वयंनियंत्रण करण्यासाठी टालकोट पार्सन म्हणतो 4 प्रकार्यात्मक पूर्व आवश्यकता असतात. आता हा शब्द जड वाटत असेल प्रकार्यात्मक पूर्व आवश्यकता तर सोडून द्या. मी जे सांगितलं वीज त्याचं उदाहरण घ्या, बरोबर, की वीज गरजेची आहे. 4 प्रकार्यात्मक पूर्व आवश्यकता आहे. रूमचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी जशी विजेची पूर्व आवश्यकता आहे तसं समाज स्वयंचलित किंवा स्वयंनियंत्रित ठेवण्यासाठी किंवा सामाजिक व्यवस्था स्वयंचलित स्वयंनियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला 4 पूर्व आवश्यकता गरजेच्या आहेत आणि त्या आहेत तुमच्या AGIL. त्याच्यातली पहिली आहे अनुकूलन, ॲडॉप्टेशन. अनुकूलन म्हणजे काय की तुमच्याकडे आता परत अनुकूलन म्हणजे जुळवून घेणे असं म्हणतो आपण, डिक्शनरी मिनिंग ते आहे त्याचं. तो संसाधनांची निर्मिती, संसाधनांचं संपादन आणि संसाधनांचं समाजात पुनर्वितरण. तो संसाधनं जी आहेत ती आर्थिक असतील, नैसर्गिक असतील, कुठलीही संसाधनं असतील, मानवी संसाधनं असतील, याचं पुनर्वितरण करायचं, याचं संपादन करायचं समाजात. हे करण्यासाठी तुम्हाला आर्थिक संसाधनांद्वारे ते केलं जाईल. त्याला म्हटलं जातं ॲडॉप्टेशन. उदाहरण घेऊच, काही काळजी करू नका, पण एवढं लक्षात ठेवा इथे की ॲडॉप्टेशन आर्थिक संसाधनांद्वारे आणि ते स्थैर्य आणि नियंत्रण टिकवून ठेवण्याचं काम करतं मग, बरोबर, राईट. समाजात दुसरं ध्येय प्राप्ती, गोल अटेनमेंट, बरोबर. म्हणजे ध्येय समाज काय करतो, टालकोट पार्सन म्हणतो की समाजाचं एक ध्येय आहे. सामाजिक क्रिया प्रत्येक व्यक्ती करतोय, व्यक्तीचं स्वतःचं पण ध्येय आहे पण समाजाचं एक ध्येय आहे आणि समाज ते ध्येय ठरवत असतो आणि त्याच्यातून समूहाचं एकत्रीकरण होत असतं. आणि हे ध्येय ठरवण्यासाठी राजकीय संस्था काम करत असतात. राजकीय संस्थांद्वारे ध्येय ठरवलं जातं. म्हणजे कल्याणकारी शासन म्हणून आम्हाला काम करायचं आहे, दारिद्र्य आमच्या याच्यातलं नष्ट करायचं आहे, बेरोजगारी संपवायची आहे, हे कोण ठरवतंय? राजकीय व्यवस्था ठरवतायत ना. तर ध्येय ठरवणे किंवा ध्येय प्राप्ती हे राजकीय संस्थांद्वारे केलं जातं. तिसरं एकत्रीकरण. आणि ध्येय नसेल तर तुमचा समाज चालणार नाही, बरोबर ना. काही ना काही ते ध्येय असावं लागेल ना तुम्हाला. जसं आपण व्यक्तीबद्दल पण बोलतो, आयुष्यात काही ना काही ध्येय असलं तर पुढे जात नाही आपण, बरोबर, राईट. म्हणजे एखादा रिकामटेकडा जेव्हा असतो तरुण तेव्हा त्याला म्हणतो की याच्या आयुष्यात काही ध्येयच नाही आहे, नुसताच बसलेला आहे हा, 4 वर्ष झाले गावात, येस नो. तर हे डिस्कशन आहे, राईट. तर तसंच समाजाला पण ध्येय असणं गरजेचं आहे. ते ध्येय समाजाचं ठरवतंय राजकीय संस्था, बरोबर. त्याच्यानंतर एकत्रीकरण, की समाजात एकत्र लोक एकत्रीकरण, सौहार्द, स्थिरता टिकवून ठेवावी लागेल लोकांना एकत्र करून. हे कोण करतं? शैक्षणिक संस्थांद्वारे हे केलं जाईल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सुप्तता, लॅटन्सी किंवा याला पॅटर्न मेंटेनन्स म्हणतात. म्हणजे जो पॅटर्न आहे तो टिकवून ठेवावा लागेल समाजात. हे कोण करतं? तर सामाजिकरणाची प्रक्रिया करते. म्हणजे भांडणं कमी झाले पाहिजे, वादविवाद कमी झाले पाहिजे, बरोबर, फुटीरतावादी वृत्ती कमी झाल्या पाहिजे, पॅटर्न टिकवून ठेवता आला पाहिजे. हे सामाजिकरणाद्वारे होत आहे, बरोबर, राईट. मग ह्या 4 आहेत तुमच्या प्रकार्यात्मक पूर्व आवश्यकता. म्हणजे हे असेल तर समाज टिकेल, तर समाज स्वयंनियंत्रित आणि स्वयंचलित राहील असं टालकोट पार्सन म्हणतो, बरोबर आहे. लक्षात आलंय, बरोबर. मग पुढे जाऊन टालकोट पार्सन यांचं असं म्हणणं आहे की सर ह्या ज्या प्रकार्यात्मक 4 पूर्व आवश्यकता आहे
आणि मी ज्या तुम्हाला 4 व्यवस्था सांगितल्या सामाजिक यांचा सहसंबंध आहे. बरोबर. कारण आता समजून घ्यायचं की नियंत्रण कसं होतं ते तर समजलंच नाही ना. पूर्व आवश्यकता कळल्या, पण समाज स्वयंनियंत्रित कसा होतो या 4 व्यवस्थांद्वारे आणि 4 पूर्व आवश्यकतांद्वारे समजून घेऊ. बरोबर. म्हणजे उदाहरणाने समजून घेऊ. आय होप हे समजलं असेल. मग याचा जो सहसंबंध लावायचा प्रयत्न टालकोट पार्सन याने केलाय, काय करतोय, स्वयंनियंत्रण समाज स्वतःचं नियंत्रण कसं करतोय ते बघायचा प्रयत्न करतोय. स्वयंनियंत्रण 4 व्यवस्था आणि 4 व्यवस्थांच्या 4 पूर्व आवश्यकता. राईट. ओके. तर त्याच्यासाठी संकल्पना येते हायरार्की ऑफ कंट्रोल किंवा सायबरनेटिक कंट्रोल. आता हे टालकोट पार्सन 1902 पासून जन्माला आलाय आणि 1902 ते पुढे टालकोट पार्सनचा कार्यकाळ आहे. त्याच्यामुळे इंटरनेट, वायफाय, जागतिकीकरण ह्या चर्चा सुरू झाल्या होत्या असा हा कालावधी आहे आणि अमेरिकेतला असल्यामुळे तिथे तर या चर्चा होत्याच. म्हणून त्याने सायबरनेटिक हा शब्द घेतलाय, टेक्नॉलॉजीचा शब्द वापरलाय. त्याचा डायरेक्टली याच्याशी काही एक संबंध नाही. ठीक आहे. राईट. मग आता इथे समजून घेऊ. बघा, पूर्व आवश्यकता आहे ॲडॉप्टेशन, गोल सेटिंग, इंटिग्रेशन आणि लॅटेन्सी, AGIL. राईट. आणि सामाजिक व्यवस्था तुमच्या 4, समायोजन व्यवस्था, व्यक्तित्व व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, सांस्कृतिक व्यवस्था. आता याचं ऍक्च्युअल उदाहरण मी घेतलंय, त्याच्यावरून समजून घ्यायचं आपण. याची वास्तविक उदाहरणं आहेत ही, की समायोजन व्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था घेऊ आपण. जेवढी क्षमता असेल, समायोजन व्यवस्था मी काय घेतलं, जैविक घेतलं. म्हणजे एखादा व्यक्ती, स्त्री आणि पुरुष, जेवढी पुरुषाची क्षमता आहे शारीरिक तेवढं तो काम करेल, स्त्रीची जेवढी शारीरिक क्षमता आहे तेवढं ते काम करेल, त्याला समायोजन व्यवस्था टालकोट पार्सनने म्हटलं. मग तसंच आपण अर्थव्यवस्थेचं उदाहरण घेऊ, की जेवढं तुमच्याकडे संसाधनं आहेत तेवढाच समाज चालेल ना. बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त चालू शकतो का, नाही. म्हणून समायोजन व्यवस्थेला अर्थव्यवस्था हे उदाहरण घेतलंय. दुसरं, व्यक्तित्व व्यवस्था. व्यक्तीच्या भावना याच्या त्याच्यावरून व्यक्ती काम करेल किंवा सामाजिक क्रिया करेल हे आपण बघितलं. इच्छा, भावना, प्रयत्न त्याच्यावरून सामाजिक क्रिया करेल, त्याला व्यक्तित्व व्यवस्था म्हटलं. मग तसंच इथे घेऊ आपण शासन व्यवस्था, की समाज कसं कार्य करेल जसं शासन चालवेल तसं कार्य करेल. बरोबर. त्याच्यानंतर सामाजिक व्यवस्था. सामाजिक व्यवस्था समाजातले मूल्य मानकं बघून व्यक्ती तसं काम करू शकतो. बरोबर. पण तसं इथे घेतलं की कायदे व्यवस्था पॅरलल, की कायद्यानुसार व्यक्ती वागतोय, तो समाज कशानुसार चालतोय, कायद्यानुसार चालतोय. आय होप हे उदाहरणं समजत असतील तुम्हाला. सांस्कृतिक व्यवस्था, मूल्य आणि मानकं जे ठरवतात त्याच्यानुसार व्यक्ती काम करतो, त्याला सांस्कृतिक व्यवस्था म्हणतो. इथे पॅरलल उदाहरण घेतलंय कुटुंब आणि धर्म, की समाज कसा चालतो तर कुटुंब आणि धर्म यांनी जी मूल्य मानकं ठरवली आहे त्याच्यानुसार. तो ही 4 पॅरलल उदाहरणं मी घेतलेली आहे इथे. ठीक आहे. राईट. येते लक्षात, वास्तविक उदाहरणं. मग आता खरा खेळ समजून घेऊ स्वयंनियंत्रणाचा, की समाज स्वयंनियंत्रित कसा असतो. मग बघा, याने काय सांगितलं टालकोट पार्सनने, की सर टॉप लेवल कंट्रोल्स इमिजिएट बॉटम लेवल. बरोबर. म्हणजे आता ह्या दोघांचं उदाहरण घेऊ की ह्या दोघांसाठी टॉप लेवल शासन व्यवस्था आहे आणि इमिजिएट बॉटम लेवल ती कंट्रोल करते. उदाहरणाने डिस्कशन करायचं काय, आणि दुसरं वाक्य कसं कंट्रोल करते ते समजून घ्यायचंय. दुसरं वाक्य बघा, बॉटम आस्क, टॉप डिसाइड, टॉप ऑर्डर्स, बॉटम ऍक्ट. बॉटम आस्क, टॉप डिसाइड, टॉप ऑर्डर, बॉटम ऍक्ट. ठीक आहे. बघा परत, बॉटम आस्क, टॉप डिसाइड, टॉप ऑर्डर, बॉटम ऍक्ट. ओके. उदाहरण घेऊ आपण. हे स्वयं कसं चालतंय. बेरोजगारी आहे तुमच्या अर्थव्यवस्थेत. बरोबर. राईट. बेरोजगारी आहे अर्थव्यवस्थेत. तर मग बेरोजगारांनी मागणी केली की आम्हाला रोजगार द्या, आम्हाला रोजगार द्या. म्हणजे यांनी काय केलं, बॉटम डिमांड. बरोबर. बॉटम डिमांड, टॉप ऍक्ट. मग टॉपने काय केलं, ते ठरवलं की शासनाने आता काहीतरी योजना आणल्या पाहिजे. मग शासनाने योजना आणल्या आणि योजना आणली म्हणजे टॉप ऍक्ट झालं. टॉप ऑर्डर, मग शासनाने MG नरेगा सारखी योजना आणली. MG नरेगा टॉप ऑर्डर, बॉटम ऍक्ट. येते लक्षात. आणि मग यांनी रोजगार योजना आणली आणि अर्थव्यवस्थेत मग रोजगार निर्मिती तशी झाली. बरोबर. तसंच या दोघांचं पण उदाहरण घेऊ, की बॉटम डिमांड, कायदे मंडळाने काहीतरी मागणी केली की आता आम्हाला समलैंगिक संबंधाविषयी मान्यता देणारा कायदा तयार करायचा आहे. बरोबर. मग हा कायदा तयार करण्यासाठी कायदे व्यवस्थेकडे मागणी केली. कायदे व्यवस्थेने कुटुंब आणि धर्माकडे मागणी केली. कशी, की बाबा आमच्याकडे असं काही सिस्टीम आहे का. मग कुटुंब आणि धर्म या दोघांनी सांगितलं की आमची सामाजिक मूल्य, सामाजिक मानकं अशी अशी आहेत आणि त्याच्यामध्ये आमच्या सामाजिक मूल्य आणि मानकामध्ये समलैंगिक संबंधांना मान्यता देणारा कायदा आपण करू शकत नाही.
मग टॉप ऑर्डर बॉटम ऍक्ट, राईट. मग यांनी सांगितलं की कायदा करू शकत नाही, मग कायदा होणार नाही. कळलं का कसं काम होत आहे? येस ऑर नो? टालकोट पार्सन म्हणतो हे असं सर सगळं काम चालतं समाजात, बरोबर, राईट. म्हणजे नाही तर कायदे व्यवस्थेने काही उद्या कायदा करून दिला, समाजाने मान्य केला पाहिजे ना. समाज कोण मान्य करेल? तर कुटुंब आणि धर्म यांनी जी मानकं ठरवली आहेत त्यांनी मान्य नाही केला तर काय कामाचा तो कायदा? कायदा स्क्रॅप करावा लागेल. समजलंय का? तो टॉप विल डिसाइड, बॉटम विल डिमांड. ओके, म्हणजे हे काय होत आहे तर हे एकमेकांवर अवलंबून आहे आणि हे असं स्वयंनियंत्रित होत आहे. कळलंय का स्वयंनियंत्रण कसं आहे? कळलं असेल तर लाईक केला पाहिजे व्हिडिओला. ओके, आणि कमेंट करा. ओके, आता हे इतकं का बोलतोय मी? ऍक्च्युली युजली असं बोलत नाही, मी काही रील स्टार नाहीये किंवा रील टीचर नाहीये बेसिकली. ओके, पण आता हे आजकालचा जमाना तसा आहे, करणार काय? त्याच्याशिवाय तुम्हाला क्वालिटी पोहोचत नाही आणि तुम्हाला अपील केल्याशिवाय तुम्ही काही करत नाही, राईट. ओके, राईट, चुकीचा अर्थ घेऊ नका. ओके, प्रेमाने सांगतोय तो बघा. ओके, आय होप समजलं असेल. नसेल समजलं परत रिव्हर्स करा, परत बघा जे मी सांगितलंय ते. ठीक आहे, की कुटुंबावर अवलंबून आहे, कायदे व्यवस्था कुटुंबावर अवलंबून आहे. कुटुंब सांगतंय तसंच कायदे व्यवस्था करतंय, तसंच अर्थव्यवस्था डिमांड करतंय, शासन व्यवस्था करतंय. शासन व्यवस्थेने केलेलं अर्थव्यवस्थेने मान्य केलं पाहिजे. तर हे स्वयंचलित आहे सर, सगळं स्वयंचलित आणि स्वयंनियंत्रित, एकही याच्यात गडबड होत नाही. मग तसंच आहे बघा, की ऊर्जेचा प्रवाह, म्हणून हे बाण दिले की मागणी अशी केली जाते, खालून वरपर्यंत मागणी जाते आणि इथून इथपर्यंत पुरवठा केला जातोय किंवा आज्ञा केली जाते. ओके, माहितीचा प्रवाह असा होतोय आणि ऊर्जेचा प्रवाह म्हणजे मागणी अशी होते, बरोबर आहे ना. मागणी अशी होते, माहितीचा प्रवाह असा होतोय आणि त्याच्यासाठी हे असलं पाहिजे पूर्व आवश्यकता. ओके, तो हे लिंकेजेस आहे. पॅटर्न मेंटेन बघा, पॅटर्न मेंटेन ठेवण्यासाठी हे 2 मिनिटं स्किप केलं. समाजातला पॅटर्न ताणतणाव कमी करायचा आहे ना आपल्याला. मग ते कोण करेल? तो कुटुंब आणि धर्म हे काही मानकं नियमनं ठरवतील, त्याच्यानुसार ते ताणतणाव कमी होईल, बरोबर, राईट. इंटिग्रेशन, कायदे व्यवस्था इंटिग्रेशन करणार आहे तुमचं, बरोबर, ते एक आहे. गोल सेटिंग शासन करणार आहे तुमचं. आणि ॲडॉप्टेबिलिटी, अर्थव्यवस्था करणार आहे तुमची. समजलं का रे हे? ओके, हे आहे तुमचं स्वयंचलित आणि स्वयंनियंत्रित डिस्कशन. आय होप इट इज क्लिअर, क्रिस्टल क्लिअर, ग्रेट, गुड. आणि मग टालकोट पार्सन असं म्हणतो की सर हे जे स्वयंचलित आहे, हे स्वयंचलित जसं आहे तसंच तुम्हाला जर टिकवून ठेवायचं असेल, हे स्वयंचलित आणि स्वयंनियंत्रण राखण्यासाठी 2 गोष्टी करा. कोणत्या गोष्टी करायच्या? की सामाजिकरण लोकांचं आवश्यक आहे. म्हणजे लोकांना माहितीच नसतील की समाजातली मूल्य काय आहेत, कसं आहेत, तर लोक त्याच्यात बसणार नाही त्या सिस्टीममध्ये. आणि लोक जर सिस्टीममध्ये बसले नाही, ते त्यांच्या मनाप्रमाणे वागत बसले तर स्वयंचलित स्वयंनियंत्रित राहणार नाही. म्हणून सामाजिकरणाच्या प्रक्रियेद्वारे पिढ्यानपिढ्या मूल्यांचे हस्तांतरण करा आणि मग ती सिस्टीम टिकून राहील तुमची. आणि दुसरं, जर तसं झालं, एखाद दुसरा विचलनात्मक वागणूक करायला लागला, म्हणजे सिस्टीमच्या बाहेर पडायला लावला, तर त्याला आत ओढून खेचून आणा. सामाजिक नियंत्रणाद्वारे त्याला खेचून आणा. ते कुठून करणार तुम्ही? सामाजिक संस्थांमधून, म्हणजे कायदे व्यवस्था. मग त्याला शिक्षा करा, बरोबर, गुन्हेगार असेल शिक्षा करा, त्याला परत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणा. तो ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या तर ऑटोमॅटिक कंट्रोल तयार तुमच्याकडे राहतो आणि स्वयंचलित ही सगळी समाज व्यवस्था तुमची टिकून राहते, बरोबर, राईट. आणि म्हणून मग तुमच्याकडे प्रमाणक शून्यतेची परिस्थिती कधीही येत नाही, असं टालकोट पार्सन म्हणतो. आता हा विचार थोडासा विरोधी विचार आहे एमिल डुर्खीमचा आणि मॅक्स वेबरपेक्षा. मॅक्स वेबर आणि एमिल डुर्खीमने प्रमाणक शून्यता किंवा नियमन शून्यतेबद्दल काय सांगितलं? कोणी तुमच्यापैकी हुशार असेल तर त्याने मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मला खूप आनंद होईल. रादर मी त्याला पर्सनली कॉन्टॅक्ट करून काहीतरी मी त्याला गिफ्ट नक्कीच देईल, ठीक आहे, राईट. तो प्रमाणक शून्यता समाजात येणार नाही असं टालकोट पार्सन यांचं म्हणणं होतं, जर तुम्ही नियंत्रित करू शकलात तर. ओके, क्लिअर आहे? आय होप हे सगळं समजलं असेल खेळ. म्हणजे काय बघितलं, एकदा समरअप करूयात की सामाजिक वास्तव्य समजून घ्यायचं होतं, त्याच्यासाठी सामाजिक क्रिया आणि सामाजिक व्यवस्था आणि प्रतिमान चल समजून घेतलं आणि त्याच्यानंतर समाज स्वयंनियंत्रित कसा आहे ते समजून घेण्यासाठी पूर्वावश्यकता बघितल्या आणि सोबतच सहसंबंध बघितला. कोणाचा? सामाजिक व्यवस्थांचा. त्या कशात बघितलं? सायबरनेटिक्स मध्ये. ओके, राईट. हायरार्की ऑफ कंट्रोल मध्ये काही शब्द वापरले तरी चालतील. ओके, तो हे होतं एकूण टालकोट पार्सन यांच्याबद्दलचं डिस्कशन. आय नो व्हिडिओ थोडा लेंदी झालाय, 20 मिनिटं आपलं डिस्कशन असतं, पण टालकोट पार्सन तितके महत्वाचे पण आहेत ना. आणि आता मला एवढी खात्री आहे की याच्यानंतर टालकोट पार्सन तुम्हाला डिस्कशन करणं गरजेचं पडणार नाही, हे मी खात्रीशीर सांगू शकतो.
तर आज पुरता इथेच थांबतो. येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत पुढचे थिंकर घेऊन भेटूयात नक्कीच. असं तुमचं प्रेम राहू द्या. आणि सोशिओलॉजीच्या ऑप्शनलची बॅच तुम्हाला करायची असेल तर माहिती खाली दिलेलीच आहे. त्या बॅच तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.